नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, आज वर्षातील शेवटचा दिवस 31 डिसेंबर. तर आजच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे. आपल्या घरावरून व मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहेत. तर यामुळे आपल्या घरातील जी काही इडापिडा असेल, नजर दोष असेल, घरातील जी काही नकारात्मकता असेल तर ती निघून जाण्यास मदत होईल. तर कोणता उपाय करायचा आहे, आपल्याला कोणत्या वस्तू आपल्या घरावरून आणि मुलांवरून ओवाळून टाकायच्या आहे, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर आज 31 डिसेंबर आहे आणि या दिवशी आपल्याला आपल्या घरावरून व मुलांवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. तसेच घरातील नकारात्मकता निघून जाण्यासही या उपायामुळे मदत होईल आणि आपल्या घराची भरभराट होईल. तर आपण खूप कष्ट करतो पण तरीही आपल्याला त्या कष्टाचे हवे तसे फळ मिळत नाही आणि त्यासाठी काही उपाय हे आपण केले तर आपल्या कष्टाला नक्कीच फळ मिळते. तर घरामध्ये पैसा टिकत नसेल, मुलांचा हट्टीपणा, चिडचिडपणा खूप प्रमाणात असेल, त्याचप्रकारे आपल्या घराला नजर लागली असेल, घरामध्ये इडापिडा टळण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर नवीन वर्ष हे सुखाचे जाण्यासाठी आणि जे दोष इडापिडा असेल तर ते नवीन वर्षात आपल्याबरोबर येऊ नये, ते या मागील वर्षातच निघून जावे, यासाठी आपल्याला वर्षातील शेवटच्या दिवशी म्हणजेच आज आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. तर आपल्या घरावरून आपल्याला काही वस्तू उतरवून टाकायच्या आहेत. तर संध्याकाळी मीठ न घालता भात शिजवायचा आहे आणि भात शिजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये भात काढून घ्या आणि त्यामध्ये दही टाका आणि हे घराच्या संपूर्ण घराभोवती हे दही भात आपल्याला शिंपडायचे आहे. तसेच घराच्या भोवती जागा नसेल तर घराच्या आतच सर्व भिंतींना या भाताचा भिंतींना स्पर्श करायचा आहे व तो घराच्या बाहेर दूर नेऊन ठेवायचा आहे. तर हा दूर ठेवण्याआधी हा भात आपल्या मुख्य दरवाजावरून 7 वेळा उतरवायचा आहे आणि त्यानंतर तो अशा ठिकाणी ठेवायचा आहे जिथे त्या भाताला कोणी ओलांडणार नाही. तर जेव्हाही आपण असे काही उपाय करत असतो तर ते बाहेर ठेवताना त्या उपायांचा म्हणजे ज्या वस्तूंचा इतर कोणाला त्रास नको व्हायला त्यासाठी तो अशा ठिकाणी या वस्तू ठेवायच्या की जिथे कोणी येणार जाणार नसेल. तर दही भात बाहेर ठेवून आल्यानंतर बाहेरच हातपाय धुवून त्यानंतरच घरामध्ये प्रवेश करायचा, जेणेकरून आपल्याबरोबर असलेली जी नकारात्मकता आहे तर ती बाहेरच राहील. त्यानंतर मुलांसाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. तर मुलांवरूनही आपल्याला ही एक वस्तू उतरवायची आहे. तर मुलांना बसवताना त्यांचे तोंड हे पूर्व दिशेला करावे व तुमचे तोंड हे पश्चिम दिशेला असावे, या प्रकारे त्यांना बसवावे. तर 5 लाल अखंड देठ असलेल्या लाल मिरच्या घ्यायच्या, वाळलेल्या मिरच्या घ्यायच्या आणि त्यासोबतच खडे मिठाच्या 2-3 खडे घ्यावे आणि त्यामध्ये मोहरीचे दाणेही 2-3 टाकावे. तर हे ओंजळीत घेऊन 3 किंवा 7 वेळा मुलांवरून ओवाळून घ्यायचं आहे आणि ओवाळल्यानंतर त्या मिरच्या व मीठ पेटलेल्या अग्नीत टाकायचे आहे. तर अग्नी ही आधीच पेटवून ठेवावी किंवा पाण्यात टाकलं तरी चालेल, बेसिनमध्ये टाकले तरीही चालेल किंवा गॅसवरती तवा ठेवून त्या तव्यावर टाकले तरीही चालेल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुलांचीही नजर काढू शकता. तसेच मुख्य दरवाजावरून मीठ, मोहरी यांचा वापर करूनही घरावरून तुम्ही उतरवू शकता. तर घराला नजरबाधा झाली असेल तर त्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता. तर या उपायाने घरातील जी काही नकारात्मकता असेल तर ती निघून जाण्यास मदत होते आणि घराला नजर लागली असेल तर तीही जाण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर नक्कीच वर्षातील शेवटच्या दिवशी आज 31 डिसेंबरला तुम्ही तुमच्या घरावरून आणि मुलांवरून या वस्तू नक्कीच ओवाळून टाका. तुमच्या घरातील जी काही नकारात्मकता असेल ती आणि घराला नजर लागली असेल किंवा घरातील इडापिडा ही निघून जाण्यासाठी तुम्ही हा उपाय नक्कीच आजच्या दिवशी करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.